जसं आपण फुले शाहू आंबेडकर म्हणतो आणि शाहू महाराजांचं शिक्षण आणि एवढं मोठं योगदान आहे, त्यातलं त्यांच्या योगदानातलं तुम्ही एक फळ आहेत म्हणायला हरकत नाही. हो, म्हणजे आम्हाला पुस्तकात वाचून किंवा कुणाच्या तरी व्याख्यानात ऐकून आम्हाला शाहू महाराज कळलेलं नाही. यार प्रेमावर कविता केली की एखादी? हां, नाही, प्रेमावर ही कविता केली, कारण तरुण माणूस होत नाही असं होत नाही, त्यामुळे प्रेमातून जातो, प्रेमावर ही कविता केली. पण शेवटी आपलं मूळ आणि कुळ काय आहे, आपले संस्कार काय आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे संस्कार कोण बसवून आपल्याला देत नसतं. कुणाच्याही आयुष्यात ज्याचं आयुष्य नक्की बदल घडवतं त्याच्या आयुष्यात वाचन असणं खूप गरजेचं आहे. तो पुढे लेखक होऊ दे नाहीतर नाही होऊ दे, पण माणूस होणं गरजेचं आहे, वाचन गरजेचं आहे. असे कोणते 3-4 माणसं आठवतात लगेच इन्स्टंट की जसं मी म्हटलं की सर, ज्याच्या पाठीमाग कोणच गॉडफादर नाही ना, त्याचा शिक्षण हाच गॉडफादर आहे. आणि या शिक्षणाचा जर गॉडफादर बघायचा असेल तर आपल्याला आंबेडकरांचं नाव घ्यावं लागेल. बरोबर. इतर ठिकाणी कसं होतं सर, माणूस जन्माला आला की आपल्या काळजाला जसे 2 धडपा आहेत, त्या एका धडपेवर तो आईचं नाव घेऊन येतो. पण महाराष्ट्रात वेगळी आहे. इथं एक आईचं नाव आणि दुसरं शिवाजी महाराजांचं नाव. मी सह्याद्री खूप पाहिला, वाचलाही, अनुभवलाही आणि डोळ्यात काळजात साठवलाय. आणि सह्याद्रींशी हे जे नाव आहे, तुम्ही खरं सांगितलं की हा शब्द कुठल्या शब्दकोशात नाही, हा नवीन शब्द मी तयार केला. की जसं आपण म्हणतो की सह्याद्रींशी, सह्य म्हणजे सगळ्यांना माहिती झालं की सह्य म्हणजे सह्याद्री, पण जिनशी हा शब्द असा आहे की तो म्हणतो की त्या कुळातला, त्या ब्लड लाईन मधला. नमस्कार मित्रांनो, मी शरद तांदळे. आज आपण न्यू इरा पब्लिकेशन हाऊसच्या यूट्यूब चॅनलसाठी एका काय म्हणतात उदयनमुख, एक धडाकेबाज आणि रायगडावर आणि सह्याद्रीवर प्रेम करणाऱ्या एका महाराष्ट्रातल्या तगड्या कवींशी आपण चर्चा करणार आहोत. त्याचं नाव तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असणार आहे. सोशल मीडियावर, यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर त्याच्या रील फार व्हायरल होतात. त्याचं नाव म्हणजे त्याचं ओरिजिनल नाव नाही ते, पण निरांकुश नावाने तो फार सुंदर सुंदर कोट्स लिहितो आणि बरेच जण मलाही पाठवत असतात, मी स्टेटसला बघत असतो. तर आज त्या कवीचं सह्याद्रींशी, सह्याद्रीच्या रक्ताचे वंशज ह्या कविता संग्रहाविषयी आपण निरांकुश यांना आज आपण बोलणार आहोत. तर निरांकुशजी, तुमचं न्यू इरा पब्लिकेशन हाऊसच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आणि धन्यवाद. तुम्ही इथं आलात, आज तुम्ही वेळ दिलात, थँक्यू. सर्वांना जय महाराष्ट्र सर. आणि इथं आपण मला निमंत्रित केलं, ही एक कवी किंवा लेखक या सगळ्या लोकांची पाठीवर असलेली, पब्लिशर किंवा एका चांगल्या लेखकाची पाठीवरची थाप आहे, म्हणूनच मला तुम्ही इथं बोलवले असं मला वाटतं. मला पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे, नॉर्मली सगळेजण आपलं स्वतःचं नाव, म्हणजे ही लढाईच कशासाठी चालली ना, स्वतःचं नाव भारी व्हावं, माझं नाव पॉप्युलर व्हावं. आणि तुम्ही लिहितायत गेल्या 2-3 वर्षापासून निरांकुश नावाने, पण तुमचं ओरिजिनल नाव मला पण आत्ता कळालं आहे, अंकुश पाटील. तर तुम्ही हे नाव बदलायचं का चक्कर डोक्यात आलं, म्हणजे निरांकुश नावाने का, अंकुश पाटील नावाने का नाही लिहिलं? सुरुवातीपासून थोडीशी स्वतःची एक ओळख असली पाहिजे असं वाटत होतं. आणि ही सगळी लढाई जसं तुम्ही म्हटलं ती ओळख आणि अस्तित्वासाठीचीच आहे. तर माझा या गोष्टीवर विश्वास आहे की बारशाला ठेवलेलं नाव ही काय आपली ओळख असतेच असं नाही, पण आयुष्यभर केलेला संघर्ष ही आपली ओळख मोठी आहे. म्हणून आणि मला असं वाटायचं की अंकुश म्हणजे त्याच्यावरती कुणाचं तरी नियंत्रण आहे, त्याच्यावरती कुणाचं तरी कंट्रोल आहे, पण आपल्या लेखणीवर, आपल्या व्यक्तिमत्वावर कुणाचाच अंकुश असू नये किंवा कंट्रोल असू नये, म्हणून निरांकुश, ज्याच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही आहे. पण निरांकुश नावाने लिहिताना खूप जणांच्या प्रतिक्रिया आल्या असतील ना, तर मग त्यावेळेस त्यांनी विचारलं नाही का खरं नाव काय? हो, खूप लोक विचारतात की आम्हाला या नावापाठीमागची ओळख जाणून घ्यायची आहे. आणि दुसराही अँगल मला दिसतो की लोकांना नावापेक्षा आडनाव शोधायची जास्त गरज वाटते. महाराष्ट्रात ती सवय आहे आडनाव शोधायचं. हो, आणि त्यामुळे मी निरांकुश हेच नाव सांगतो की तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करताना तुम्ही निरांकुश असंच नाव ठेवलं तरी चालेल. तुमचं नाव अंकुश पाटील आहे म्हणल्यावर परत तुम्ही म्हणले लोकांना आडनाव विचारायचं आहे, आम्ही त्याच्या पुढचे आहेत. मग पाटील आडनाव म्हणल्यावर आम्ही म्हणणार नेमके कुठले आहेत तुम्ही? तुम्ही मराठवाड्यातले आहेत का, तुम्ही विदर्भातले आहेत का तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले? तर अंकुश पाटील प्रॉपर कुठले? तुम्ही चांगला प्रश्न विचारला सर की पाटील पाटील सगळीकडे. हो, आणि मी पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरच्या परखंदळे नावाच्या गावातला आहे. आणि जसं तुम्ही पाटील म्हणून उल्लेख केली तर मला सांगणं जरुरीचं वाटतं की आम्ही म्हणजे पिक्चरमधले पाटील नाही,
म्हणजे पाटील की मिळालेले पाटील नाही, जे तमाशात किंवा इतर गोष्टींमध्ये पिक्चर मध्ये विलन दाखवलेला पाटील, तसे घेणारे पाटील नाही आम्ही. तर ज्यावेळेला पुण्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा होता आणि काही लोकांनी त्याला विरोध केला होता, त्यावेळेस जे शाहू महाराजांनी बैलगाडी करून 40,000 पाटील आणले कोल्हापुरातून. किती आणले ते? 40,000 पाटील शाहू महाराजांनी पुण्यात आणले. पुण्यात कशासाठी आणले ते? फक्त पुतळ्याचं अनावरण करायला, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला 40,000 पाटील बैलगाडी करून. आणि भाकरी चटणी याचा इतिहास खूप मोठा आहे, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की कुठे येतो पुतळा पुण्यात? आपल्या छत्रपती शिवाजी जे कॉलेज आहे आणि शिवाजीनगरला. हो हो हो, म्हणजे तो चौकातला मेन, बरोबर, जो शाहू महाराजांनी बसवलेला आहे. अरे वा. आणि आता म्हणजे मला थोडंफार माहिती आहे की तुमच्या गावाची पार्श्वभूमी ही सैनिकात जायची, म्हणजे सैन्यात जायची, त्याच्याबद्दल काय सांगा? गावाविषयी सांगायचं तर 2 ओळख आहेत. याची पहिली ओळख ही की आमच्या गावात प्रत्येक घरात एक सैनिक आहे आणि तो सैनिक आपल्या देशाच्या प्रत्येक युद्धात आहे. आणि जेवढे पण युद्ध झाले, कोण ना कोणतरी आमच्या गावात हे आपण म्हणू शकतो की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे आझाद हिंद सेना स्थापन केली सुभाषचंद्र बोसांनी, तिथून ते आत्तापर्यंतच्या कारगिल युद्धापर्यंत सगळ्या युद्धामध्ये माझ्या गावचे एक तरी माणूस आहेच. हो हो. आझाद हिंद सेना सुभाषचंद्र बोस. हो. म्हणजे आम्ही तर ह्याच्यात होतो, काय म्हणताना ते, म्हणजे मी मराठवाड्यात होतो आणि आम्ही निजामाकडे होतो. आणि त्यावेळेस तुमच्या गावातला एक माणूस आझाद हिंद सेनेमध्ये होता. म्हणजे तसं कोल्हापूर राजधानी असल्यामुळं तेवढी प्रगल्भता आहेच. हो. तर हे सगळं बॅकग्राऊंड सैन्याचं असताना तुम्हाला सैन्यात कधी जावं असं वाटलं नाही? नाही, कारण माझे वडील हे सैनिक होते स्वतः. वडील सैनिक? हो. आणि ते स्वतः कॅप्टन या रँकवरून रिटायर्ड झाले होते. त्यामुळं त्याच्यामुळे ते पूर्ण भारतभर फिरण्यात आला असेल. हो हो, पूर्ण भारतभर फिरले. आणि माझं जे शिक्षण आहे ते मिलिटरी हॉस्टेललाच झालं, कारण वडील आर्मीमध्ये असल्यामुळे. त्यामुळे शिस्तीत कुठं गेले तुम्ही? मी मोस्टली शिक्षणासाठी कोल्हापूरमध्ये होतो. पूर्वी पन्हाळा मिलिटरी हॉस्टेलला मी होतो. त्यानंतर मी कोल्हापुरात होतो. जे शाहू महाराजांचे उपकार आहेत त्यांनी जे हॉस्टेल निर्माण केले त्या हॉस्टेलमध्ये आम्ही राहिलो. आणि त्यानंतर मग मी पुण्यात शिक्षणासाठी आलो. म्हणजे शाहू महाराज जसं आपण फुले शाहू आंबेडकर म्हणतो, आणि शाहू महाराज जसं शिक्षण आणि एवढं मोठं योगदान आहे, त्यातलं त्यांच्या योगदानातलं तुम्ही एक फळ आहेत म्हणायला हरकत नाही. हो. म्हणजे आम्हाला पुस्तकात वाचून किंवा कुणाच्या तरी व्याख्यानात ऐकून आम्हाला शाहू महाराज कळलेले नाहीत, कारण आम्ही डायरेक्ट लाभार्थी. आम्ही त्याचे लाभार्थी, शाहू महाराजांचे विचारांचे लाभार्थी. आणि आम्ही त्यांचे वंशज आहे असंही म्हणायला हरकत नाही. फार मोठा विषय झाला. मग आता 10वी-12वी पर्यंत मी पन्हाळा हॉस्टेलला, पुढं काय शिकला? मलाच कळालं इंजिनिअरिंग केली. हो. तर कुठे केली इंजिनिअरिंग? मी पुण्यामध्ये येऊन MCA केलं. त्याच्या अगोदर मी कोल्हापुरात होतो, जिथं मी BCS केलं, बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स. तर अशा 6 वर्ष मी घालून इंजिनिअरिंगचे कोर्सेस जे काही कम्प्युटरमधले ते सगळे पूर्ण केले. मग सध्या काय करता? सध्या मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. हो, सध्या टेक्निकल लीड ॲज अ आर्किटेक्ट पण म्हणून आता सध्या माझं प्रमोशन झालं, त्याच्यात मी काम करतोय सध्या. काय म्हणून? आर्किटेक्ट म्हणून काम करतोय. काम करता? म्हणजे बघा तुम्ही, महाराष्ट्रात आपल्याला कवी म्हणून बघायचं झालं की तो फक्त कवी असतो असं नाहीये. उच्च शिक्षित मुलं सुद्धा कवी असतात. नाहीतर आमच्याकडे कवीकडे बघायचा नजरियाच वेगळा की तो कायम दुःखात असतो. मग तुम्हाला काय असं, आता हे सह्याद्री म्हणजे सह्याद्री आणि रायगडावर आणि महाराजांवर प्रेम ह्या कविता संग्रहात दिसते. मग असं कधी वाटलं नाही की यार सह्याद्रींशी मी शब्दावर तर परत येणारच आहे, पण असं वाटलं नाही की नॉर्मल कवी कुणीही होतो, म्हणजे प्रत्येक माणूस कवी असतो असं वाटलं नाही कधी की यार प्रेमापासून स्टार्ट करू? खूप चांगला प्रश्न आहे सर. यार प्रेमावर कविता केली की कधी? नाही, प्रेमावर ही कविता केली, कारण तरुण माणूस होत नाही असं होत नाही, त्यामुळे प्रेमातून जातो, प्रेमावर ही कविता केली. पण शेवटी आपलं मूळ आणि कुळ काय आहे, आपले संस्कार काय आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे संस्कार कोण बसवून आपल्याला देत नसतं, पण आपण काय वेचतो त्यातून जास्त महत्त्वाचं आहे. तर मला याच्यात काही गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात. जसं की मी शाळेत असताना 4वी-5वीला असताना आमच्या शिक्षकांनी एक कोळी गीतावर डान्स बसवलेला, आणि आमचे वडील नुकतेच आर्मीतून रिटायर्ड झालेले होते. ते शाळेत आले आणि म्हटले की हे कोळी गीताचं असलं काहीतरी मुलाला शिकवू नका, काहीतरी मर्दाचं गाणं त्याला शिकवा आणि त्याच्यावर त्याला काहीतरी करायला. आणि त्यावेळेला मग मी आमच्या शिक्षकांनी मला पोवाडी शिकवली. तर त्या 4थीच्या वर्गात
मी पोवाडा सादर केला, तो नंतर आम्ही तालुका जिल्हास्तरीयपर्यंत नेला. त्यानंतर आम्ही कोल्हापूरची लावणी गायली. आणि ती गोष्टी ज्या होत्या की एकतर मर्दासारखं जगणं आणि मर्दाचं गाणं गाणं हे आम्हाला शाळेत आमच्या मास्तरांनी दिलं. आणि त्यानंतर माझं शिक्षण जे पन्हाळ्यावर झालं त्याचं विशेष असं होतं की आमचं जे मिलिटरी हॉस्टेल आहे ते ताराराणींच्या राजवाड्यात आहे. हो, पन्हाळ्याचं. हो, आणि तिथे शाळा पण आहे, ताराराणीच्या राजवाड्यातच आहे. त्याची एक बाजू जी आहे ती मिलिटरी हॉस्टेल आहे त्याची, आणि दुसरी बाजू आहे ती शाळा आहे. म्हणजे ताराराणींच्या राजवाड्यात आम्ही राहिलो, तिथंच शिक्षण घेतलं. आणि शाळेच्या समोर शाहू महाराजांनी बांधलेलं शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. तर जाताना आम्ही काय बघत होतो शाळेत, बाहेर येताना काय बघत होतो, किंवा आमच्यावर तिथं राहून जे संस्कार झाले, तर या सगळ्या गोष्टी साहजिकच आमच्यात उतरत गेल्या असं मला वाटतं. आणि म्हणून हा विषय आम्ही सांगितला असता किंवा नसता, पण कधी ना कधी तो आमच्यातून प्रवाहित तरी नक्की झाला असता. आता कविता संग्रह आला तुमचं पुस्तक आलं आता, कविता संग्रह आला म्हणजे पहिलं पुस्तक आहे. पण मला असं वाटतं की कुठलंही पुस्तक आपण लिहितो, म्हणजे ती कादंबरी असेल, कविता असेल, त्याच्या आधी मला एक महत्त्वाचं असं वाटतं की त्या लेखकाने काय वाचले, त्यांनी काय लिहिलं याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे त्यांनी काय वाचले. तर तुमच्या आयुष्यात वाचन कुठं आलं, म्हणजे आपण अवांतर वाचन म्हणतो. मग आता वाचन हे अवांतर नसतंच, वाचन ही गरज आहे, त्याला आपण काही काळात अवांतर म्हणले. तर काय वाचले तू आतापर्यंत, काय काय वाचले? हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कुणाच्याही आयुष्यात ज्याचं आयुष्य नक्की बदल घडवतं त्याच्या आयुष्यात वाचन असणं खूप गरजेचं आहे. तो पुढे लेखक होऊ दे नाहीतर नाही होऊ दे, पण माणूस होणं गरजेचं आहे, वाचन गरजेचं आहे. आणि या वाचनासाठी आम्ही सुरुवात जी केली ती वपू काळे असतील, सुहास शिरवळकर असतील. सुहास शिरवळकर शाळेच्या ग्रंथालयात नॉर्मल हीच पुस्तक असतात, वपू काळे, प्रके यात्रे, पु ल देशपांडे. आणि त्याच्यानंतर आपल्या शाळेत जे शिवाजी सावंतांची पुस्तकं असतात किंवा विश्वास पाटील सरांची पुस्तकं असतात, हे जे कॉमन गोष्टी रेग्युलरली लोक वाचतात, ज्यांच्या हाताला सहज सापडणारी पुस्तकं आहेत, ही मी वाचलेली होती. आणि कॉलेज काळात जर सांगायला मला आवडतंय की जो लायब्ररीयन होता त्याच्या हाताखालची पुस्तकं तर माझी वाचून झालेली. जर मला लायब्ररीत जायचं असेल तर फक्त मला परमिशन होती की शिक्षकांप्रमाणे की मी लायब्ररीत जाऊन मला हवं ती पुस्तक घेऊ शकत होतो. तर तेवढं वाचन झालेलं. आणि नंतर लक्षात आलं, एक असेच लोक चांगले भेटत गेले आणि तेव्हा लक्षात आलं की चांगले लोक भेटत आले तर कोणता चांगला माणूस भेटला पहिला, असं कोण 3 नाव सांग. चांगली माणसं सर, पहिली गोष्ट चांगला माणूस म्हणजे काय? हा, मग तेच म्हणत, चांगला माणूस तर 3 नावं सांगा. त्याचं सोपं, आमचे काका आहेत ते म्हणतात की ज्यानं गावाचं, भावाचं आणि देवाचं खाल्लं नाही तो चांगला माणूस. काय काय परत एकदा, गावाचं, भावाचं आणि देवाचं खाल्लं नाही तो चांगला माणूस, तो चांगला माणूस. आणि अशी चांगली माणसं खूप चांगली भेटली. म्हणजे मला नक्की सांगायला आवडेल की माझे जे शिक्षक होते SS कुलकर्णी सर, ते आज या जगात नाहीत, त्यांनी आम्हाला शिस्त दिली. आणि त्यानंतर अनेक शिक्षक मला भेटले, राम गुरुजी असतील, अभिजित. शिक्षक सोडून जर तुम्ही विचारलं की माझ्यावर अतिशय मोठा पगडा कोणाचा असेल तर तो माझ्या वडिलांचा आहे. कारण त्यांनी हिंमत दिली, जगायला शिकवले. म्हणजे कॉमन गोष्टी मिलिटरीतले, म्हणजे पोलीस बाप आणि मिलिटरीतला बाप तो फार पिळतो असं असतं का? असं म्हणू शकतो. कारण मला तर असं वाटतं की माझा घरचा परिवार खूप मोठा आहे. कारण माझे भाऊ जर सख्खे चुलत आम्ही जर बघितले तर 21 भाऊ, त्यापेक्षा जास्त बहिणी, 10 पेक्षा जास्त चुलते. हो, एकोपा तेवढाच आहे. आणि त्यांचं माझ्यावर तेवढंच प्रेम आहे. आणि यातली सगळ्यात विशेष जसं ते गावकी भावकी सारखं नाही. हे शाहू महाराजांची विचारांची फळ आहेत. आणि त्याच्यात चांगली गोष्ट काय सर की एवढ्या मोठ्या घरात, मी लहान आहे त्या बाकी सगळ्यांपेक्षा, पण मी एकाचाही मार अजून खाल्लेला नाही. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे त्यामुळं. आणि एवढ्या मोठ्या एकत्र घरात असं संरक्षण मिळणं, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला साच्यात घालून घडवलं जातं की ती गोष्ट कशी घडली पाहिजे किंवा काय घडली पाहिजे, ती तशी घडते. कोणत्या 3 माणसांचा प्रभाव पडला, शिक्षक सोडून, वडील सोडून? येस. कारण की बाप तर प्रत्येकासाठी हिरो, म्हणजे मला माझे वडील हिरो होते, तुम्हाला तुमचे. असे कोणते 3-4 माणसं आठवतात लगेच इन्स्टंट की जसं मी म्हटलं की सर, ज्याच्या पाठीमाग कोणच गॉडफादर नाही ना, त्याचा शिक्षण हाच गॉडफादर आहे. आणि या शिक्षणाचा जर गॉडफादर बघायचं असेल तर आपल्याला आंबेडकरांचं नाव घ्यावं लागेल. बरोबर. की आणि असं नाही की ती माणसं प्रत्यक्षच भेटावी, ती पुस्तकाच्या विचारांच्या माध्यमातून भेटू शकतात. हो सर. आणि मी परवाचंच उदाहरण देतो की मी आचार्य यात्रे वाचले, त्यांचा खूप प्रभाव माझ्यावर झाला. किंवा त्यांची जी गोष्ट आहे की आचार्य यात्रेंची, की त्यांना जर आज ते हयात नाही आणि त्यांना भेटलो असतो मी तर खूप
मला भारी वाटलं असतं. आणि ते म्हणायला छान वाटतं आत्र्यांच्या कुळातले आपण. येस. आणि AI ती परवा मदत केली मला की मी अत्रेंच्या समोर त्यांना पुस्तक देतोय, ही गोष्ट माझी AI पूर्ण केली. मला वाटतं की ती इमोशनल गोष्ट आहे आमच्यासाठी, कारण ज्यांनी शब्दातून, वाक्यातून किंवा 2 वाक्यांच्या अंतरातून ह्या सगळ्या माणसांना शोधत राहिले. आणि मोठा माणूस ज्याला मला भेटायचं होतं पण त्यांचा मोठा प्रभाव माझ्यावर आहे असं मला वाटतं, ते आहेत बाळासाहेब ठाकरे. बर. कारण त्यांची भाषा, पण ते आक्रमक नाही वाटत का बाळासाहेब ठाकरे? मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरे थोडे बरे आक्रमक होते. मी प्रबोधनकार ठाकरे वाचलेत, त्यामुळे त्या प्रबोधनकारांचा चाहता आहे. तर प्रबोधनकार वाचलं, मी प्रबोधनकार ठाकरे वाचलेत, त्यामुळं मला माहिती आहे की आक्रमकपणा काय असतो. म्हणजे कोल्हापूरच्या शाहूराजांना तुम्ही पैशानं मग ठाकरेंना गाढव करू शकत नाही असं म्हणण्याचं धाडस फक्त ते प्रबोधनकार ठाकरेंच्यात असू शकतं. आणि त्यांचा जो शाहू महाराजांच्या सोबतचा असलेला संबंध हा मला जास्त महत्त्वाचा वाटतो. हो, कारण आज सर शिवाजी महाराजांच्या विषयी बोलताना किंवा सांगताना आपण इतिहास किंवा त्यांचे व्याख्यान देताना त्यांचा जन्म आणि 4-5 महत्त्वाच्या घटना इथपर्यंतच इतिहास आपण अफजल खान आग्र्याची लूट संपली. पण शाहू महाराजांना सातारच्या प्रतापसिंगरावांचा जी क्रांती केली त्याचा इतिहास माहिती होता, हा प्रबोधनकारांनी सांगितलेला होता. प्रबोधनकार ठाकरे शाहू महाराजांची भेट झाली? हो हो, पन्हाळ्यावर झाली. हो, अतिशय जवळच्या पन्हाळ्यावर झाली असं वाचलं मी. हो, पन्हाळ्यावर त्यांची झाली. बरेच गोष्टी त्यांच्या संबंधातून अतिशय चांगल्या घडल्या, ज्या पुढं किंवा त्यावेळच्या चळवळीला उपयोगी पडल्या. किंवा पुणे स्टेशनवर त्यांनी बोलवून घेऊन सांगितलं की सातारला तू शिवाजी महाराजांचा जन्म 27 साली झाला, हेच आता तुम्ही खरडीत बसू नका, मावळ्यांची तिथली सातारची क्रांती सांगून त्या मावळ्यांची माती भडकवून द्या, हे सांगण्याचं काम शाहू महाराजांनी प्रबोधनकारांना ठाकरेंना केलं. आणि त्यांनी ते केलं म्हणजे इतिहास कुठंपर्यंत जायला पाहिजे ती केवढी दूरदृष्टी वरवरच बघतो का इतिहास? हो, खूप वरवर बघतो. जसं की आपण रायगडवर गेलो तरी 3-4 गोष्टी बघतो किंवा इतिहासातल्या 3-4 फोटोशूट करा. हो, आणि 3-4 घटना आपण महाराजांच्या पकडल्या तर तेवढ्यातच आपण सुख मानतो. मला मित्रांनो एक सांगायचं याच्यात की हे कविता संग्रह लिहिला आहे अंकुश पाटील म्हणजे निरंकुश यांनी, तर तो कविता संग्रह असाच आलेला नाही. मला याच्यासाठी मी त्यांचं बॅकग्राऊंड विचारलं, तर याच्यात म्हणजे इथून पुढे ज्याला कुणाला लिहायचं त्याने एक गोष्ट लक्षात ठेवायची की लिहिण्याआधी आपण वाचलं पाहिजे. 100. आणि आपण काय वाचतो, आपल्या गावकुळातलं, आपल्या मातीतलं जे काही आपल्याला संचित आलंय ते जर आपण वाचलं नाही तर आपण लेखक होऊ शकत नाही. मला एक सांगा, मग शिवाजी महाराज चा प्रभाव तर सगळ्यावरच आहे, महाराष्ट्रावर आहे. पण तुमच्या आयुष्यात महाराज कधी आले? माझ्या आयुष्यात महाराज खूप अगोदर. आपल्या आयुष्यात माझ्या अंदाजाने लहानपणीच आपण जय भवानी जय शिवाजी म्हणतो, जय शिवराय म्हणतो, तो येतो. पण असं प्रत्यक्ष रूपात म्हणजे पुस्तकाच्या रूपाने किंवा कंटेंटच्या रूपाने महाराज कधी आले? महाराज आपल्या जीन्समध्येच आहे. हो हो, पण असं कधीच दिसले की अरे हे महाराज आहेत? म्हणजे 5वीला म्हणजे किंवा माणूस इतर ठिकाणी कसं होतं सर, माणूस जन्माला आला की आपल्या काळजाला जसे 2 धडपा आहेत, त्या एका धडपेवर तो आईचं नाव घेऊन येतो. पण महाराष्ट्रात वेगळी, इथं एक आईचं नाव आणि दुसरं शिवाजी महाराजांचं नाव आहे. तसे तो आपला प्रत्येकाचा जन्मल्यापासूनच. तर याच्यावर मला सांगायला खूप चांगली गोष्ट वाटेल सर की मी माझ्या गावचा इतिहास शोधत होतो. मला 6 वर्ष लागली त्याचा इतिहास शोधायला. मी सगळ्या गोष्टी झेरॉक्स, त्याची पुस्तकं, हे रेफरन्स हे वाचत असायचो. आणि माझे बंधू जे आहेत मोठे, ते आल्याने मला म्हटले की अरे एवढं काय इतिहासात आहे? मला फक्त 4थीचा इतिहास माहिती आहे. 4थीत जे महाराज माहिती तेवढंच माहिती. तर माझ्या डोक्यात तिथं वीज चमकली की खरंच आहे की हिमतीनं जगायला 4थीचा इतिहास पुरेसा आहे. फार महत्वाची गोष्ट बोलला. आणि तिथून आमच्या जीवनावर अतिशय मोठा प्रभाव पडत गेला की प्रत्येक माणूस जो आहे, जो महाराष्ट्रात शिक्षण घेतले, त्या 4थीपासून त्याच्यावर मोठा प्रभाव पडत जातो. म्हणजे शिक्षणाच्या पद्धती वेगळ्या असू शकतात पण त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास वगळून महाराष्ट्र सांगता नाही येणार. आणि त्यानंतर मग आमचं वाचन त्या दृष्टीने चालू झालं, इतिहासात रस असल्यामुळं. काय कोणाचं वाचलं? असं मी अनेक गोष्टी वाचल्या की शिवभारतापासून त्या बखरी वाचणं, बखरीपर्यंत गेले. हो हो, म्हणजे खरा इतिहास काय, कारण आपण शिक्षित आहे, कुणीतरी आपल्याला सांगायचं, आम्ही आमची माती भडकवून घ्यायची किंवा DJ समोर गाण्यावर नाचायचं, एवढ्यापुरते शिवजयंती आमच्यासाठी मर्यादित नाही राहिले. आम्ही पुस्तकापर्यंत गेलो, फक्त पुस्तकांपर्यंत नाही पोहोचलो तर खऱ्या इतिहासाची साधनं काय आहेत तिथंपर्यंत पोहोचलो. आणि त्याच्यातून मग त्यांचे अवशेष आणि ह्या सगळ्या गोष्टीतून म्हणजे आपल्याला समविचारी मित्र भेटले का?
अनेक मित्र मिळाले आणि कोण आहेत ते, नाव तरी सांगा 4-5. म्हणजे आजच्या घडीला सांगायला मला आवडेल की जे काय आघाडीचे लेखक महाराष्ट्रात दिसत आहेत, सांगा नाव, जे अभिषेक कुंभार आहेत किंवा केतनपुरी आहेत, हेही चांगले लेखक म्हणून सध्या होत आहेत, जे प्रकाशित नसलेले हो प्रकाशित नसलेला इतिहास समोर आणतायत. हे झाले वैचारिक आणि इतिहासात पण सोबत फिरणारे असे कोण कोण आहेत, सोबत जे काही लिहित नाहीत हो पण विचारांशी एकदम बांधलेत, असे कोणते मित्र आहेत? माझे मित्र आहेत की जे जवळचे सांगता येतील की रोहिदास बागुल आहेत, अंकुश लवटे आहेत, अंकुश लवटे आहेत, अंकुश लवटे, सागर पाटील आहेत, मयूर पाटील आहेत, विनायक पाटील आहेत. ही अनेक मित्र कुठून भेटली? हे सगळे मित्र गावचे तर नाही तुमचे नाही आहेत. मी भेटले कुठे? हे गाव आपल्या कॉलेजमध्ये किंवा नंतर असलेल्या हॉस्टेलमध्ये ही लोक सगळी भेटत गेली. आणि सांगायला मला चांगलं काय वाटते सर की एखादा मित्र तुमच्यासाठी एखाद्या आयुष्यात गोष्ट घडत असेल त्याच्यात तो इक्वली कॉन्ट्रीब्यूट होणं हे खूप जास्त महत्त्वाचं, चांगल्या मित्रांची देण असल्यासारखं आहे. आणि म्हणून मला वाटतं की चांगले मित्र तर आहेच, पण ते तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाचं योगदान देतात हे जास्त महत्त्वाचं आहे, मग ते चांगुलपणा ठरतो. असे काही मित्र असते ना की ज्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही? सर मला काल परवाच एक फोन आला आमच्या मित्रांचा आणि त्यांनी मला फोन केला की अरे मी असं पुस्तक तुझं घेतलं आणि तुला माहिती आहे की मी आयुष्यात अजून एकही पुस्तक वाचलेलं नाही आणि हे माझं पहिलं पुस्तक मी तुझं आहे म्हणून बघतोय आणि मला तुझा अभिमान वाटतोय की मला जे किंवा कुठल्याही माणसाला, कुठल्याही महाराष्ट्रातल्या माणसाला समजेल अशी, कळेल अशी आणि त्याच्या काळजाला भिडेल अशी तू भाषा वापरून ते लिहिलेस म्हणून जास्त चांगलं वाटलं. मला एक प्रश्न आहे लय दिवसाचा बरं का, म्हणजे हा वेगळा प्रश्न आहे जरा. शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत, रायगडावर आपलं हृदय म्हणून ज्याला जसं दिसेल तसं महाराजांच्या इतिहासाने आपल्याला स्वाभिमान दिला, आपल्याला प्रेरणा दिली, मलाही दिली खूप, मी तर कित्येक भाषणात बोललो ते. पण महाराजांवर काही लोक न अभ्यास करता अनवॉन्टेड प्रेम करायलेत का? म्हणजे ते विनाकारण प्रेम चाललंय, न वाचता केलेलं प्रेम. हो, तर ह्याच्याबद्दल काय वाटतं मला? हे प्रेम म्हणजे बऱ्याचदा उतावळी प्रेम आहे का, हे वाचन करून प्रेम आहे, किंवा त्यातल्या त्यांच्या आयुष्यातलं समज एखादा एक घटना घेणे आणि त्याच्यावर तुम्ही धार्मिक आणि जातीय रंग देऊन त्याला म्हणजे अफजल खान, शाहिस्तेखानाचा वापर करू. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? की मला वाटतं की याचं उत्तर म्हणजे हे जे द्वेष चाललाय काही ठिकाणी चाललाय त्याच्याबद्दल काय वाटतं? मला असं वाटतं की तुकाराम महाराज एका ठिकाणी जसे म्हणले की माणसाची बुद्धी केवढी, त्याचा विचार केवढा किंवा त्याचं जग केवढं, तर त्याच्या मेंदूच्या डोक्याच्या आकारा एवढंच त्याचं जग. आणि त्याच्यातून मला वाटतं की आपण कुठवर विचार करतोय, आपण वरवरच्या गोष्टींवर प्रेम करतोय का, आम्ही फक्त डीजेवर नाचतोय का शिवजयंतीला, किंवा फक्त आम्ही टी शर्ट घालतोय का, किंवा आमच्या किचन किंवा आपल्या गळ्यातल्या चेनवर फक्त शिवाजी महाराजांचा फोटो आहे का, एवढ्यापुरतं ते मर्यादित आहे का? जर ते एवढ्यापुरतं मर्यादित असेल तर आम्ही खरा इतिहास शोधायला बाहेरच पडलो नाही पडलो. कारण काय झालं माहिती आहे का, लॉकडाऊनमध्ये आपण एक बघितलं असेल, एक मुलाचा व्हिडिओ क्लिप फार व्हायरल झाली. तो रायगडावर गेला होता आणि वरून म्हणत होता, हे सह्याद्री सांग ना माझा राजा कसा दिसायचा, आणि ते रडून एक क्लिप, आणि ती महाराष्ट्राला भावनिक करून गेली. पण मला असं वाटतं की ते रायगड कसं सांगाल ना, किंवा सह्याद्री कसं सांगाल, ते सगळ्या पुस्तकांमध्ये आहे. मग बहुतेक त्यांनी ते वाचलं नाही. हे भावनिक जे करायला याला काय उत्तर असेल पाहिजे सर? मला यांनी काय केलं पाहिजे? सर मला वाटतं की याच गोष्टीत त्याचं उत्तर आहे की ज्या वेळेला तो सह्याद्रीवरून किंवा एखाद्या रायगडावरून किंवा गडावरून हे विचारतोय तर त्याचा प्रतिध्वनीच त्याला परत येतो. म्हणजे तो प्रतिध्वनी येतोय म्हणजे तुझी तूच ओळख शोध की सह्याद्री म्हणजे काय किंवा रायगड म्हणजे काय, महाराज म्हणजे काय आहेत, हे तुला रायगड सह्याद्री सांगणार नाही, कारण तो प्रतिध्वनी काय सांगतोय तो तुझ्यात बघ. हा मोठा विषय. तुम्ही कधी वळाले रायगडावर, म्हणजे रायगडावर कधी गेले? मी 14 वर्षापूर्वी रायगडवर गेलो पहिल्यांदा. आमचे कसं काय गेले, म्हणजे असंच फिरायला म्हणून गेले का? खूप अनेक दिवसांचा विचार जशी मनात असतो, म्हणजे आपल्या म्हणजे तुम्ही त्या बाबतीत लकी आहे. तुम्ही 14 वर्ष, मला जाऊन 4 वर्ष झाले. मी मराठवाड्यातला, आणि कित्येक मराठवाड्यातल्या विदर्भातल्या पोरांनी रायगडच पाहिलेलं नाही. म्हणजे मला असं सांगायचं आहे की महाराष्ट्रात जशी आपण पंढरपूरची वारी, हे सगळे देवदेवताला सगळ्या गेले, पण महाराष्ट्राचा आराध्य दैवत रायगडावर मराठवाडा आणि विदर्भातले मी आत्ता सांगतो की 60 ते 70% पोरं गेलेले नाही. तर त्यांनी जायला पाहिजे का? 100% जायला पाहिजे. का जायला पाहिजे? जशी आपली आपल्या पंढरपूरची वारी आपण न चुकता करतो, तशी आयुष्यात एकदा रायगडची वारी करायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. काय मिळेल त्याच्यात? मला जे मिळालं ते मी सांगू शकतो. तुम्हाला काय मिळालं? की मला या रायगडवर मी जेव्हा 14 वर्षापूर्वी पहिल्यांदा गेलो त्यावेळेला मी महाराजांच्या समाधीसमोर गेलो. मी त्यानंतर जगदीश्वराची समोर असलेली पायरी पाहिली, मी रायगड पाहिला,
आणि तिथं मला पहिली ओळ सुचली आणि तिथं मला रायगडवरती पहिली कविता सुचली आणि ती नंतर एवढ्या ठिकाणी गेली, ती रायगडवर सुचली असावी म्हणून तिचं भाग्य मोठं असं मला वाटतं. आणि नंतर मग ती एवढी प्रचलित झाली, प्रसिद्ध झाली कविता, पहिलीच कविता, आणि त्याच्यामुळं मला ओळख मिळत गेली. काय होती ती कविता? पहिले मला वाटतं म्हणून दाखवा काय होती. त्या कवितेची कथा फार महत्वाची आहे की मी जगदीश्वराच्या बाहेर जी पायरी आहे की सेवेठाही तत्पर हिरोजी इंदलकर, हिथं पाहिल्याने माझ्या लक्षात आलं की आत मंदिरात नाही आहे, पायरीमध्ये निष्ठ आहे. आणि तिथं मी बघितल्यावर मला पहिली ओळ सुचलेली की मंदिर नको, जगदीश्वराची पायरी होऊ दे. आणि मी त्यानंतर आमचा जो प्लॅन होता की पहिल्यांदा मी रायगड करणार, मग प्रतापगड करणार, मग प्रतापगडवर दुसरी ओळ सुचली, मग तिसरी, मग घरी येऊन ती प्रॉपर लिहिली. काय म्हणून मग ती कविता अशी होती की जी मी म्हणतो त्या याच्यातलं इथं ऐकवायची मला, शब्दाला नका की त्या बाजूमध्ये ऐकवा. मला वाटतं ती माझी आणि महाराष्ट्राची प्रार्थना आहे की देवा मला पुढच्या जन्माला घालताना एक लक्षात ठेव, दगड झालो तर सह्याद्रीचा होऊ दे, माती झालो तर रायगडाची होऊ दे, तलवार झालो तर भवानी तलवार होऊ दे, वाघ नको वाघनक्या होऊ दे, मंदिर नको जगदीश्वराची पायरी होऊ दे, आणि माणूस म्हणून जन्माला आलोच तर शिवाजी कर, पण शिवाजी काशीत कर. आणि देवा तुला असं जमणारच नसेल तर मी या जन्मी धन्य झालो या महाराष्ट्रात जन्मून. जबरदस्त, ही फार व्हायरल झाली ती. हो. आणि त्या कवितेचं भाग्य एवढं मोठं सर की आज मराठी दिन असू दे किंवा कुठली महाराष्ट्र दिन असू दे, ती कविता आपल्या कुसुमग्रजांच्या माझ्या मराठी मातीचा लावा ललाट असं टिळा या कवितेसोबत सगळीकडे फिरते. आणि ती कविता माझी ओळख म्हणजे नंतर ती कविता एका मालिकेत ही वापरली. कोणत्या मालिकेत वापरली? ती स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये पण त्याच्या काही ओळी वापरल्या, पण त्याचे क्रेडिट मात्र दिलं नाही. क्रेडिट काय, आता लिहिलंच महाराज. आणि ती कविता सर, त्या कवितेनं मला मी 14 म्हणजे जी काही मी आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो की आपण तिथं ही कविता कशी म्हणू शकतो किंवा ह्या कविता कुठं बसून म्हणायला पाहिजेत, तर मी विचार करत होतो. ही कविता जेव्हा घरी येऊन पूर्ण झाली, मला आठवडा लागला पूर्ण लिहायला, आणि जेव्हा ती लिहिली मला वाटायचं की जगदीश्वराच्या त्याच पायरीवर बसून मी कविता म्हणली पाहिजे. आणि मी जेव्हा आता रायगडवर 14 वर्षांनी गेलो आणि त्यावेळा ती मी कविता म्हणत होतो सर, त्यानंतर मला स्वतःला वाटत होतं की हेच माझं अस्तित्व आहे आणि हीच माझी ओळख आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या मनात आला असं विचार की आता आपल्या कविता झाल्यात, तर असं साहजिक येतं डोक्यात की आपला कविता संग्रह असावा की नसावा, हे किती दिवस चालू होतं डोक्यात की करायचं आहे का नाही करायचं? कारण की तुमच्या कोट्स तर तुमचे व्हायरल होत होते, कित्येक जणांनी ते स्वतःच्या नावाने टाकले. म्हणजे मी पाहिलं काय, मला तुझा कोट्स ओळखू आला, तो दुसऱ्याने स्वतःच्या नावाने टाकला होता. तर असं काय अनुभव आला की दुसऱ्यांनी वापरले मग तुला वाईट वाटलं त्याचं? सर मला वाटतं की मला ती सवय झाली की सुरुवातीपासून की पहिलीच कविता प्रसिद्ध झाली, त्याच्यानंतर व्हायरल झाली, त्यानंतर गोष्टी बघत गेलो आणि लिहिल ती गोष्ट व्हायरल होत होती किंवा ती प्रसिद्ध होत होती. आणि त्याच्यानंतर मी बघत गेलो की त्याची मग मला सवय झाली. आणि मी एका ठिकाणी असाच विचार करत होतो आणि वाचनात ही गोष्ट आली की तुम्ही मोराची नाचताना सांडलेली पिसं घेऊन जाऊ शकता, पण पुन्हा जर मोरपीस तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मोराकडेच यावं लागेल. आणि त्यानंतर मग माझे हे भ्रम सगळे तुटत गेले आणि मग मी विचार करू लागलो की मी जोपर्यंत लिहील चांगलं तोपर्यंत मला पर्याय उभा करणं अवघड आहे. आणि दुसरी गोष्ट की असंही मला वाटतं की आपण खंडोबाच्या जागरणाला तुम्हाला माहिती आहे की लंगर तोडतो, तर मी नेहमी म्हणतो की ते लंगर तुटणार आपला त्या जागराला फक्त आपल्या भंडाऱ्यात दम पाहिजे, आणि तो भंडारा म्हणजे आपलं लेखन आहे. आणि म्हणून मला वाटतं की ते सहज शक्य आहे की मी त्या भावनेतून वर आलो की किती आपल्या गोष्टींची चोरी होती किंवा काय होते, पण माझ्या लक्षात आलं की पुन्हा असं पाहिजे असेल तर ते माझ्याकडे यायला लागेल. आणि कविता संग्रहाचं मी नाव ज्यावेळेस पहिल्यांदा वाचलं, सह्याजिनसी, हा शब्दच नवीन आहे. हो, सह्याजिनसी म्हणजे काय? चांगला प्रश्न आहे की, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बघा तुम्ही, एक लेखक किती काय रेंजला ब्रँडिंग करतोय. हा टी शर्ट सुद्धा सह्याजिनसीचा आहे, त्याच्यावर हा वाघाचा पंजा जो की पुस्तकाच्या फ्रंट पेजवर आहे. आणि तो टी शर्ट घालून आला त्यावेळेस मी एकदम शॉक झालो की आपल्या पुस्तकावर किती प्रेम करावं. तर हा सह्याजिनसी म्हणजे सह्याद्रीच्या रक्ताचे वंशज हे तर कळत आहे आता, पण सह्याजिनसी नाव कुठून आलं डोक्यात आणि का द्यावं वाटलं? त्याच्या अगोदर फक्त सर तुम्ही ब्रँडिंगवर बोललो म्हणून सांगतो की माझ्याकडं आणि टोपी का काय? हो,
पहिली गोष्ट की मी माझ्याकडं विशाखा हा कुसुमाग्रजांचा कविता संग्रह आहे आणि त्याची पहिली आवृत्ती आहे माझ्याकडे. विकत घेतली होती? नाही सर, ही रद्दीत मिळालेली गोष्ट आहे मला. कविता संग्रह रद्दीत मिळाला आणि तोही विशाखा आणि तोही कुसुमाग्रजांचा. लोकांना शॉक बसेल की त्याच्यात कुठल्या कविता आहेत. वेडात मराठे वीर दौडले सात यासारख्या कविता त्यात आहेत. आणि तो संग्रह मी ज्यावेळेला वाचला त्याची प्रस्तावना वाचत होतो मी. त्याच्यात ते काय म्हणतात की म्हणजे 64 कला आहेत, त्यातली 65वी कला आहे जाहिरात. ही कुसुमाग्रजांना जमली नाही किंवा त्या पद्धतीनं सध्या किंवा त्याही वेळी काळात नव्हतं. आणि त्याही वेळी गेय कवितांची ही गोष्ट होती की गेय कविता चांगल्या चालत होत्या आणि कुसुमाग्रज तेव्हा गेय कविता अशा काही सादर करत नव्हते. त्यामुळं त्यांचं ते जेवढा त्यांना प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तसा मिळाला नाही असं त्या प्रस्तावनेत म्हटलंय. आणि म्हणून मला वाटलं की आपण जर एखादी गोष्ट करायची आणि आपल्या पाठीशी चांगला पब्लिशर असेल, आपल्या गोष्टीवर एखाद्या प्रेम करणारा पब्लिशर किंवा तेवढाच ताकदीचा लेखक असेल तर ह्या गोष्टी सहज शक्य होतात. आपल्याला ऊर्जा देतात की आपण काहीतरी मार्केटमध्ये नवीन केलं पाहिजे. जागतिक लेवलला ब्रँडिंग आणि मार्केटिंग होती ती मराठी लोकांनी केली पाहिजे. आणि त्यानंतर टोपीचं गणित काय? टोपी गोष्ट कशी आहे सर की माझ्या घरात माझे वडील जे आर्मी होते त्यांनी एकतर आर्मीची टोपी घातली नाहीतर दुसरी ही टोपी घातली. माझे सगळे चुलते हीच टोपी घालतात. नेहरू टोपी ही गांधी टोपी. पण मी त्या विचारात आत्ता सध्या जात नाही. पण माझं जे काही थिंकिंग आहे की ही टोपी माझ्या डोक्यावर काय की माझे वडील किंवा माझे चुलते किंवा माझे गाव, माझा परिसर, ज्या भागातून मी आलो, ज्यांच्या उपकारांची जाणीव मला आहे किंवा ज्यांच्या संस्कारांची जाणीव मला आहे, त्यांचं एक ऋण किंवा त्यांचं रिप्रेझेंटेशन, त्याचं प्रतीक म्हणून ही पांढरी टोपी मी घालून आलोय. अरे वा, मला फार आवडलं. आता सांग मला, सह्याद्रीचं नाव का द्यावं? मी सह्याद्री किती पाहिलं? मी सह्याद्री खूप पाहिला, वाचलाही, अनुभवला आणि अनुभवलाही आणि डोळ्यात काळजात साठवलाय. आणि सह्याद्रींशी हे जे नाव आहे, तुम्ही खरं सांगितलं की हा शब्द कुठल्या शब्दकोशात नाही, हा नवीन शब्द मी तयार केला. की जसं आपण म्हणतो की सह्याद्रींशी, सह्य म्हणजे सगळ्यांना माहिती झालं की सह्य म्हणजे सह्याद्री, सह्य म्हणजे सह्याद्री. पण जिनशी हा शब्द असा आहे की तो म्हणतो की त्या कुळातला, त्या ब्लड लाईन मधला, की जसं आपण आता पुण्यात बघतो की बोर्ड लागलेले असतात की इथे सगळे दुधाचे जिन्नस मिळतील. म्हणजे काय, दही, ताक, दूध या गोष्टी मिळतील, म्हणजे त्या एका कुळातल्या गोष्टी आहेत. तसे सह्याद्रींशी म्हणजे त्या सह्याद्रीच्या कुळातला, त्याच्या ब्लड लाईन मधला, म्हणजे त्याच्या रक्तातला, आणि त्या रक्ताचे वंशज म्हणजे आम्ही सगळे, म्हणून हे सह्याद्रींशी. अरे वा, मला थॉट फार आवडला होता त्यावेळेस, पण मी तुला थोडाच विचारला होता. आता कविता संग्रह केला, मग पब्लिश झाला, घरच्यांची काय प्रतिक्रिया होती, वडिलांची? म्हणजे मला वडिलांची जास्त आहे, नंतर मला बायकोची. वडिलांची काय प्रतिक्रिया होती? आमच्या घरी सर कसं आहे की आमची आई, तिला ती जात्यावरच्या ओव्या म्हणते, ती गौरी गणपतीत गाणी म्हणत असते, किंवा शेतात आमची आई असू द्या, आमच्या चुलत्या असू द्यात, हे सगळे गाणी म्हणत असतात. म्हणजे त्याही थोडेफार रसिक आहेत. पण आमचे वडील पूर्ण अरसिक आहेत असं आमचं सगळ्यांचं मत आहे. कारण ते मिलिटरी, तो खाक्या, ती शिस्त, आणि आम्हाला वाटतं की ते वृक्ष आहे आणि ते फक्त कडक शिस्तीतच आहेत. आम्हाला असं कधी वाटलं नाही की त्यांना या पद्धतीच्या गोष्टी कुठल्या यात जास्त महत्त्वाच्या असतील. आणि मी ज्यावेळा हा कविता संग्रह गावी घेऊन गेलो, त्यांना दाखवला, तर त्यांनी 2-3 दिवस लावले, पण पूर्ण वाचला. आणि ते कधीही आमचं कौतुक करत आहेत, माझं विशेषतः कधीही कौतुक करत नाही, कितीही चांगल्या गोष्टी केल्या तरी. पण ते शेवटी मला असं वाटलं की असं का तुम्ही ही पूर्ण काव्यसंग्रह का वाचला किंवा काय. तर मला असं वाटलं की त्यांचं मत असावं की मी हा कविता संग्रह त्यांना डेडिकेट केलाय, तर पोरानं जर नाव माझं टाकलंय तर ते खराब होऊ नये, तर खरंच नीट लिहिलंय का तपासायला त्यांनी ते पूर्ण वाचलं असावं. त्यालाच बाप म्हणायचं. हा, तोंडावर कधीच कौतुक करणार नाही लवकर. येस. मग आणि बाकी मग बायकोची, घरच्यांची? घरचे सगळेच माझ्यावर खुश असतात आणि ह्या सगळ्या कविता संग्रहामुळं फार ते खुश झाले. ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी जे शिक्षण घेतलं ते माझे मोठे भाऊ हे कम्प्युटर इंजिनियर होते आणि माझा पूर्ण कल इतिहास, लेखन, वाचन या पद्धतीचा होता. पण त्यांचं असं मत होतं की जर आयुष्यात तुला उभं राहायचं असेल तर पैसा ही पहिली गोष्ट आहे. कारण तुम्ही जर प्रॅक्टिकल विचार केला तर पैसा पहिलं, कलेवर फक्त आयुष्य जगता येतं हे थोडंसं अवघड आहे. कारण तुला शाहू महाराजांसारखा आसरा देणारी कमी माणसं भेटतील. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की पहिलं शिक्षण झालं की पैसा, आणि मग पहिले पोट.
पहिलं पोट, नंतर डोकं. यस. आणि उपाशी पोटाला स्वाभिमान शिकवताच येत नाही. खरी गोष्ट आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की त्यानंतर तुझ्याकडे एकदा पैसा आला की ह्या गोष्टी तू नंतर करूच शकतो, आयुष्यभर करता येतील. आणि त्यानंतर त्यांनाही आत्ता त्यांना जास्त खुशी आहे की मी तीही गोष्ट सांभाळतोय आणि ही गोष्ट चांगल्या पद्धतीने करतोय. आणि मला तुम्ही ज्यावेळेला भेटला या पुस्तकासाठी त्यावेळेला मला असं वाटलं की एखादी गोष्ट जी मला वाटते की एखादी गोष्ट करायची तर ती एखाद्या टोकापर्यंत जाऊन करायची, त्या लेवलला जाऊन गोष्ट करायची, नाही तर करायची नाही. आणि तुमचा विचारही तोच होता आणि म्हणून मला ती योग्य वाटलं की आपण हा पुस्तक प्रकाश इथूनच केलं पाहिजे. पहिलं पुस्तक तू महाराजांना अर्पण केलं समाधीला. मी समाधीला गेलो होतो 3 वर्षापूर्वी. आमचा मित्र आहे स्वप्नील कुलते, म्हणजे तो मला फार आवडलेला आणि त्याचा अभ्यास होता. आणि तो तिथे गेल्यावर म्हणला होता ह्या दगडामध्ये एक वादळ राहते, असे शब्द बोलला होता. आणि तोही पहिलं पुस्तक मला महाराजांच्या समाधीलाच अर्पण करायचं म्हणलं. तर ज्यावेळेस तू रायगडावर गेला पहिलं पुस्तक घेऊन आणि अर्पण केलं, काय भावना होती त्यावेळेस? सर, आपण महाराष्ट्रात हे पुस्तक कुठेही प्रकाशित करू शकलो असतो आणि अनेक चांगले लोक मला मिळू शकले असते की प्रकाशित करा, आणि हा प्रकाशनाचा समारंभही मोठा झाला असता. तर मी त्या पुस्तकात एक गोष्ट लिहिली की एक कविता आहे की ज्ञानोबा तुझ्याद्वारी उभा हा भिकारी दे शब्दांची शुदोरी उदारीने, तुकोबा तुझे या गाती नाठाळास काठी दे ती हाती निगुतीने. आणि पुढं मी म्हणतो की शिवबा तुझी या दरबारी माझी या कथांची वाजू दे दिमडी विश्वासाने किंवा स्वाभिमानाने. ही जी गोष्ट होती ही गोष्ट मला सांगायची होती की म्हणजे मी ज्ञानेश्वरांकडून शब्द उसने घेतोय, मी हिम्मत आणि ताकद तुकोबांच्याकडून घेतोय, ती नाताळास काठी हाणायची हिम्मत मी तुकोबांकडून घेतोय. आणि महाराजांच्या दरबारी ही दिमडी माझी त्यांच्यासमोर जी काही पराक्रमाची असेल किंवा माझ्या ज्या काही मी कथा त्यांच्याविषयीच लिहितोय त्या सगळ्याची दिमडी म्हणजे ह्या सगळ्याचा जयघोष त्या दरबारातच पण अदबीनं झाला पाहिजे असं मला वाटलं. म्हणून मी रायगडवर या गोष्टी घेऊन गेलो. काय झालं, काय वाटलं, आणि पहिली फिलिंग काय? एकतर 15 ऑगस्ट आणि रायगड म्हणजे एकतर स्वातंत्र्य ज्यांनी आम्हाला शिकवलं किंवा घडवलं त्या रायगडवर करणं मला योग्य वाटलं. आणि मला असं वाटलं की रायगडवरची पहिली कविता पहिली ओळ ही जर माझी प्रेरणा असेल तर पहिली कविता तिथं सुचली. त्यामुळं जर मला कविता संग्रह प्रकाशित करायचा तर हेच योग्य ठिकाण आहे असं मला वाटलं. म्हणून मी पहिलं समाधीला गेलो, मग मी दरबारात आलो, पुस्तक प्रकाशन केलं आणि त्यानंतर शेवटी मी जगदीश्वराच्या मंदिरात गेलो. आणि पहिली कविता सुचली. आणि मी जगदीश्वरासमोर, सर आपण प्रत्येकजण मंदिरात जातो किंवा देवाकडे मागतो, मी मागितलं नाही सर, मी तिथं सांगितलं की हे जगदीश्वरा तुझ्या गाभाऱ्यात घेतल्या शपथांचे, तुझ्या दारात घडल्या पराक्रमांचे आणि तुझ्या शिखरावर उधळल्या भंडाऱ्याचे हे तूच दिलेलं दान. आणि हे दान जे काय पुस्तकाच्या पानात उतरले म्हणून मी ते तिथून सांगून आलो की जगदीश्वरा माझ्यावर किंवा या पुस्तकावर ही कृपादृष्टी राहू दे. पुस्तक आल्यानंतर अशा काही प्रतिक्रिया आल्या का की ज्या तुला एकदम आनंद देऊन गेल्या, त्याचं सार्थक झालं यार, लिहून सार्थक झाला? सर फक्त लिहून नाही, आयुष्यात येऊन सार्थक झालं असं वाटलं. अशी प्रतिक्रिया मला आली की याच्यात मी सुरुवातीच्याच त्या पहिल्या पानावर लिहिलेलं होतं आणि ती गोष्ट अशी घडली की मला एक व्यक्ती सर 1 महिन्यापासून फोन करत होता आणि मी काही अननोन फोन कोणाचे उचलत नाही आणि ती व्यक्ती मला सलग कॉल करत होती 1 महिना. आणि नंतर मला वाटलं की बँकेचा वगैरे फोन आहे म्हणून मी उचलला आणि तिथून मग तो माणूस बोलायला लागला की तुमच्यामुळं माझं प्राण वाचले, मी आत्महत्या करायला चाललेलो, मी समजा असं की मी कड्यावर उभा राहिलो आणि मी तिथून मागं आलोय. मी शॉक झालो, असा माणूस मला का सांगतोय? तर म्हटलं नक्की काय झालं? तर ते मला म्हणतायत की माझी 10 कोटीची संपत्ती होती, त्यावर 95 लाखाचं कर्ज घेतले आणि ती अचानक एका रात्री संपत्ती माझ्या हातून गेली. आणि माझ्या मनात मग विचार आला आत्महत्येचा. मग मी माझ्या घरच्यांना सावरून गोव्याला जाऊन आत्महत्या करायचा विचार होता. आणि तिथून मी दुसऱ्या दिवशी ही सगळी सारवासारव करत होतो तेवढ्यात मी मोबाईल उचलला आणि फक्त मी बघितलं आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं की तुमचे शब्द होते की आयुष्य जगताना एवढंच लक्षात ठेवायचं की आपला जन्म महाराष्ट्रात झाला आहे
आणि आपल्या बारशाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आणलाय. बापरे. हे मी वाचलं आणि माझा विचारच बदलला. आणि मला हे सांगायला तुम्हाला मी फोन करत होतो आणि तुम्ही माझा उचलत नव्हता. आणि मी 15 दिवस तुमचा फोन नंबर शोधत होतो. आणि हे सर सगळं मी ऐकत होतो. माझ्या पायाखाली पाणी साचलेलं की नेमकं हे घडतंय काय. कारण मी काही संत सज्जन नाही आणि मी कुणा दुसऱ्यासाठी लिहितोय असंही मला वाटत नाही. मी काही उपदेशवर डोसही देत नाही. जे काही मी लिहितोय ते माझ्या स्वतःसाठी. नाही, तुझ्या कोट्स खूप जणांना फायदा झाला. म्हणजे एक वेळेस तर मलाही वापरतात, म्हणजे ती मलाही कोरिलेट झाली. एकदा मी तणावात होतो तर म्हणजे महाराष्ट्रातलं लाखो मुलांना कोरिलेट झाले ते. तुझ्यापर्यंत एक प्रतिक्रिया आली, पाठीमागं खूप आहेत अशा खूप. आणि मला जे मेसेजेस आलेले हे खूप आहेत. किंवा कोरोना काळ जो काय घडला त्याच्यानंतर जे काय माणसांच्या किंवा आपल्या महाराष्ट्राच्या उद्योग जगत असू दे किंवा काय, प्रत्येकाच्याच मनात एक नैराश्य तयार झालेलं. आणि त्याच्यातला तसाच एक मला कॉल होता की म्हणजे मी इंस्टाग्राम असंच बघत होतो, एक रील बघितलं आणि तिथं एक रील बघितल्यावर माझ्या लक्षात आलं हे चांगलं म्हणलंय, कविता माझीच आहे. त्यावेळी कविता दुसऱ्याने म्हणली. हां. आणि मी त्यांना मेसेज केला की अरे हे चांगली म्हणली तुम्ही. तर त्यांनी म्हटलं की ही कविता कुणाच्याही माहिती नाही पण मला चांगली वाटली. तर मी म्हटलं ही कविता माझीच आहे. ते म्हणले की तुमचा नंबर द्या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मग मी त्यांना नंबर दिल्यावर त्यांनी मला कॉल केला आणि ते मला सांगितलं कुठल्या शब्दात तुमचं मी धन्यवाद व्यक्त करू. तर म्हटलं असं काय झालं. तर म्हटलं की मी उद्योग जगतातला आहे, माझा स्वतःचा उद्योग होता, मी एक उद्योजक आहे. आणि या सगळ्या कोरोना काळात जे काय माझं नुकसान झालं किंवा जे काय आम्ही डबघाईला आलो त्यानंतर माझ्या आयुष्यात अनेक बदल झाले. त्यातली महत्त्वाची घटना माझं ठरलेलं लग्नही मोडलं, एंगेजमेंट झाल्यानंतर मोडलं. आणि त्यावेळेला माझ्या बहिणीने ही कविता मला पाठवली आणि त्यानंतर मग मी ह्या कवितेमुळे तरलो. आणि म्हणून मी ती कविता जिथं मी जातो त्यांच्या पॉडकास्टमधली ती कविता होती आणि ती मला आवडली. म्हणून मी ती माझ्या जगण्याचा आधार झाली म्हणून मी ती कविता कविता माणसाला वाचवू शकते हे मला नंतर आता लक्षात येतं की शब्द किंवा कविता एखाद्या 2 ओळीसुद्धा किती माणसाच्या आयुष्यात बदल घडवू शकतात. आता याच्यानंतर काय लिहिणार? याच्यानंतर आता भविष्यात अनेक मोठे प्रोजेक्ट करायचे आहेत. आणि ह्या कवितेचा जो काही मार्ग दिसतोय मला की महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवायला आणि हा महाराष्ट्र कोणाच्या टाचेखाली दबू न देण्यासाठी जे काय करावं लागेल, जे काय लिहावं लागेल आणि ज्या टोकाचं लिहावं लागेल ते लिहायचं आहे. जसं की संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत किंवा चळवळीत अत्र्यांची 2 उदाहरणं मला खूप चांगली वाटतात. की जेव्हा सखा पाटील म्हटले होते की चंद्र सूर्य असेपर्यंत या महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही, त्यावेळा अत्रेंनी भरसभेत सांगितलं होतं की चंद्र सूर्य काही तुमच्या बापाचे आहेत का. ही म्हणायचीही आमची हिंमत आहे. आणि त्यानंतर ह्या महाराष्ट्रात जर अशा वेळी जर एखादा सत्तेवरचा पक्ष यात काही हालचाल करत असेल किंवा याला जर काही विरोधात वागत असेल तर या देशात काँग्रेस मेली पाहिजे असं म्हणायची हिंमत त्यांनी त्यावेळेला दाखवली. भयंकर बोलायला होतं. आणि अशी हिंमत आमची ठेवायची आहे आम्हाला आणि त्या पद्धतीचं लिहायचं आहे. आणि जिथं पण महाराष्ट्राचा स्वाभिमान असेल तिथं आमची लेखणी उभा असेल. अरे वा. हे पुस्तकात घेतलंय आणि शरब म्हणतात त्याला, शरब. हे शरब त्याच्या 5 पायात 5 हत्ती. मला माहिती आहे काय आहे, पण मला वाटतं प्रेक्षकांसाठी सांगावंस की हा शरब का घेतला, हा शरब कुठून घेतला आणि याच्या पायातल्या 5 हत्तींचा अर्थ काय. खूप चांगला प्रश्न आहे सर. मला 2-3 लोकांचे फोन याचसाठी आले की हे नेमकं काय आहे आणि हे तुमच्या पुस्तकात काय. तर शरब हा सर्व शक्तिशाली प्राणी आहे. त्याचं आध्यात्मिक मायथॉलॉजिकल बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत पण मी त्याच्यात घुसत नाही कारण माझे त्याचे रेफरन्स वेगळे आहेत. पण हा शरब आपल्या किल्ल्यांवर दिसतो, आपल्या रायगडावर दिसतो, कोणत्या आपल्या रायगडवर दिसतो, आपल्या शिवनेरीवर दिसतो आणि आपल्या राजगडावर दिसतो. पण प्रतापगडावर पण आहे. हो, शरब सगळीकडे आहे. हो, पण त्याचे रेफरन्सेस म्हणजे ते जे शिल्प घडवले त्यावेळी त्याच्या पायात किती हत्ती आहेत याच्यावरनं ती शिल्प वेगवेगळे आहेत. हे महाराजांनी करून घेतलेली शिल्प आहेत की त्यांना हे सांगायचं आहे की हत्ती आपण म्हणतो की बलाढ्य प्राणी, पण शरब हा सर्व शक्तिशाली आहे आणि त्याच्या एका पायात 1 हत्ती म्हणजे 1 शाही. त्यांनी शाहीबद्दल 5 शाह्या महाराजांनी पायदळी तुडवल्या. कोणत्या? म्हणून आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगलशाही आणि ही बाकीचे इंग्रज पोर्तुगीज जे होते ती एक शाही. ह्या सगळ्यांना मिळून ते
4 पायदळी तोडवले आणि 1 शेपटीत पकडले. म्हणजे ह्या सगळ्यांचा जो प्रतीक आहे, महाराज म्हणजेच शरब आणि महाराज म्हणजेच जरब. म्हणून मी तिथं ते महाराज म्हणजेच जरब आणि महाराज म्हणजेच शरब. शरब. आणि म्हणून मी ते माझ्या पुस्तकात घेतले आणि पूर्ण पुस्तकात मी महाराजांचा फोटो किंवा चित्र नाही वापरलं, पण महाराजांना महाराजच आहेत असं संबोधणारी प्रत्येक गोष्ट वापरली. मग त्यांचा जिरेटोप म्हणजेच महाराज, कवड्याची माळ म्हणजेच महाराज, एखादी विरगळ दिसते म्हणजेच महाराज, एखादी तोफ दिसते आमच्यासाठी तेही म्हणजे महाराजच, आणि शरब म्हणजे सुद्धा महाराजच. म्हणून मी त्यांचे तो फोटो न वापरता ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या. प्रत्येकात्मक गोष्टी. एक कविता तुझी ऐकू आता, कोणती पण तुला जी आवडती ती. तसं तुला सगळ्याच आवडत असतं. एक येस, ही कविता मी रायगडवरही म्हटली. त्या जगदीश्वर मंदिराच्या समोर भग्न नंदी जो आहे सध्या, ती कविता खूप महत्वाची मला वाटली, की तो नंदी आपल्याला काहीतरी सांगतोय, फक्त आपण ऐकलं पाहिजे. व्यर्थ होते जगणे इथे, व्यर्थ होते बाई पण, शेती आमची देश आमचा उपरा खाई वतन. देव देवळांची होती तशीच दगडधोंड्याची व्यथा, भग्न झाला नंदी सांगे त्याची आत्मकथा. कसा बाटला धर्म इतला, कशी बाटली माती, उघड्यावरती संसारन उघड्यावरती लेकी. घाव घनाचे देवावरती अन भग्न त्याचा नंदी, रात्रीच्या गर्भात बासतो दख्खन माझा बंदी. गुलामांच्या रात्री गाती झुंजायाचे गीत, उभा ठाकला मर्द एकला टाकुनी पायरकी बीत. सूर्य तळपला आकाशी नवी जन्मली कथा, भग्न झाला नंदी सांगे त्याची आत्मकथा. जगायाला अर्थ आला देव राहिला देवळात, शिवशंभूचा नंदी झाला जिवंत या दगडात. अन्यायाच्या लाटांवरती तरंगे शिवरायांची गाथा, मग्न झाला नंदी सांगे त्याची आत्मकथा. याच्यात हा आमचा पूर्ण इतिहास आहे. त्या भग्न नंदीने नेमकं काय बघितलंय हे तो सांगतोय. आम्ही तिथं गेलं, फक्त आपले कान आणि काळीज उघडा असेल तर आपल्याला ऐकू येणारच आहे. तर आज आपण सह्याद्रींसी, सह्याद्रीच्या रक्ताचे वंशज निरंकुश यांनी लिहिलेल्या ह्या कविता संग्रहाविषयी त्यांच्याशी बोललो. तसं पाहिलं तर मला तुला गप्पा मारायला लय आवडतं, आपण किती वेळही बोलू शकतो, पण आपल्याकडे वेळेचं मर्यादा आहे. अंकुश पाटील निरंकुश लावण लिहितो. तर तुम्हाला तर ह्या कविता संग्रहासाठी खूप खूप शुभेच्छा तर आहेच, पण तुला बोलून आज मला जरा स्वतः रिफ्रेश झाल्यासारखं वाटलंय की नवीन आपण विचार केला पाहिजे. आणि महाराष्ट्रातला तरुण हा कोणत्या पद्धतीने विचार करतो याचं सगळ्यात मूर्तिमंत उदाहरण मला वाटतं की अंकुश पाटील आहे. की तरुण हा अर्धवट नाही, पूर्णपणे विचार केलेला आहे. आणि महाराजांचे जे आपण मावळे म्हणतो, मला असं वाटतं त्या काळातले मावळे असेच असतील. त्यावेळेस त्यांनी तलवार घेतली, आज यांनी लेखणी घेतली. तर अंकुशजी तुमचं खरं खूप खूप कौतुक आणि खूप खूप धन्यवाद वेळ दिला त्याबद्दल. आणि मला खूप काही ऐकायला, नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या. तर येणाऱ्या काळात तुम्हाला या कविता संग्रहासाठी आणि तुमच्या ह्या सह्याद्रीच्या प्रवासासाठी माझ्याकडनं आणि निविराकडनं खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर.